नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची जी काही पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना होणार आहे त्या जनगणनेविषयी ए टू झेड सगळीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होताना दिसून येईल. चला तर मग सुरुवात करूयात. तर 2026-27 मध्ये होणारी ही जी काही जनगणना आहे त्याच्याविषयी आपण सगळ्या बाबी अभ्यासणार आहोत. सगळ्यात आधी भारतीय राज्यघटनेमध्ये या जनगणनेविषयी काही तरतूद आहे का ते सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. आता लक्षात घ्यायचं मित्रांनो, भारतीय संविधानाच्या 7वी जी काही अनुसूची आहे, ठीक आहे, भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची आहेत. त्यापैकी पहिली जी काही सूची आहे त्या पहिल्या सूचीमध्ये जनगणनेचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि अनुक्रमांक लक्षात ठेवा, 69 अनुक्रमांक जो आहे संघ सूचीतील 69व्या विषयानुसार जनगणना हा पूर्णपणे केंद्र सरकारचा विषय आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे 3 सूची आहेत, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची. ओके, किंवा केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची. केंद्रातले जे काही विषय आहेत त्या केंद्रातल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार किंवा त्या पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र शासनाला असतो. लक्षात ठेवा. आणि त्यानुसार जनगणना हा जो काही विषय आहे तो 7व्या अनुसूचीमध्ये येतो. अनुक्रमांक 69 जो आहे किंवा विषय 69 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनगणना विषयक अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारला दिले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जनगणना हा पूर्णपणे केंद्राचा विषय असून हे कार्य संविधानाच्या ठाम चौकटीत चालते, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं. एकंदरीत त्याचा अर्थ जर आपण बघितला तर जनगणनेचे नियोजन, अंमलबजावणी आणि त्या संबंधीचे कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला असणार आहे? भारतीय संसदेला असणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जनगणनेचं नियोजन, अंमलबजावणी आणि त्या संबंधीचे कायदा करण्याचा अधिकार फक्त भारताच्या संसदेला असतो. त्याचबरोबर बघा, आपली जी की भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 246 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर कलम 246 नुसार संसदेला संघ सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अनन्य अधिकार आहे. याच कलमाचा आधार घेऊन जनगणना हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कलम 246 नुसार जनगणना हा विषय जो आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि त्यानुसार केंद्र सरकार काय करते? ही जनगणना पूर्ण करतो. तो मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याकडे एक जनगणना कायदा सुद्धा आहे. तो कायदा कधीचा आहे? 1948चा कायदा लक्षात ठेवा, जो की जनगणना कायदा आहे भारतामध्ये. यस. आणि मग जनगणनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे नागरिकाचं बंधनकारक असतं, नागरिकांवर बंधनकारक असतं. आणि या माहितीची गोपनीयता राखणं ही सरकारची सुद्धा काय असते? एक प्रकारे जबाबदारी असते. आणि जनगणनेचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. तो सुद्धा मुद्दा इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, एकंदरीतच एक बेसिक जी काही इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. संविधानामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी उल्लेख होता तो आपण इथे अभ्यासलेला आहे. आता एकंदरीत लक्षात ठेवा मित्रांनो, 2026-27 मध्ये होणारी ही जी काही जनगणना आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे, जाणून घ्यायचं आहे महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन. तर 2026-27 मध्ये होणाऱ्या जनगणनेचं शुभंकर काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर प्रगती हे या जनगणनेचं शुभंकर आहे आणि विकास हे या जनगणनेचं शुभंकर आहे. म्हणजे प्रगती आणि विकास हे काय आहे? 2026-27 मध्ये होणाऱ्या जनगणनेचं शुभंकर आहे. प्रगती महिला आणि विकास पुरुष, तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पात महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचं शक्तिशाली प्रतीक म्हणून या शुभंकरची निवड जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर या 2026-27 मध्ये होणाऱ्या जनगणनेचं ब्रँड अँबॅसिडर कोणाला बनवण्यात आलेलं आहे? तर सुदर्शन पटनायक. लक्षात ठेवा, जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत आणि यांना या 2026-27च्या जनगणनेचं काय बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो? ब्रँड अँबॅसिडर जे आहे ते बनवण्यात आले. 2027च्या जनगणना आपण म्हणूयात, कारण की 2026 पासूनच या जनगणनेला सुरुवात होते, म्हणून मी तुम्हाला 26-27 असं त्या ठिकाणी म्हणतोय. तो मुद्दा लक्षात घ्या. आता या जनगणनेसाठीचे जे काही जनगणना आयुक्त आहेत ते कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण. ओके, तर लक्षात ठेवा, संपूर्ण जनगणना जी आहे किंवा हे जे काही संपूर्ण महाअभियान आहे त्या महाअभियानाचे प्रमुख नेतृत्व जे आहे ते कोणाकडे असणार आहे? तर या जनगणना आयुक्त यांच्याकडे. आणि हे जनगणना आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण. लक्षात ठेवा. ओके, आता मुळात जर आपण बघितलं मित्रांनो तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर सुदर्शन पटनायक त्याचं उत्तर असेल. किंवा 2027च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली जनगणना पार पडली? तर मृत्युंजय कुमार नारायण. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता एकंदरीत जर आपण बघितलं
2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये घर सूचीकरण आणि गृहनिर्माण जनगणना असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येची जनगणना त्या ठिकाणी असणार आहे आणि ती फेब्रुवारी 2027 पर्यंत त्या ठिकाणी सुरू होणार आहे. याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. मात्र यावेळेसची ही जी काही आपली जनगणना असणार आहे ती 100% डिजिटल असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या इतिहासातील अशी पहिली जनगणना आहे ज्या जनगणनेमध्ये पूर्णपणे डिजिटल सगळ्या बाबी होणार आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवा. भारताच्या इतिहासातील पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना असणार आहे. प्रथमच स्वगणना पोर्टलद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा सुद्धा इथं देण्यात आली आहे. म्हणजे आपण जनता जी आहे ती काय करू शकतो, नागरिक जे आहेत देशाचे काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये स्वतःची माहिती जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. तो मुद्दा लक्षात ठेवा. ओके. तंत्रज्ञान भागीदार जो आहे तो सिडॅकने हे विकसित केलेले प्रगत प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि त्या प्लॅटफॉर्मनुसार सगळी माहिती जी आहे ती आपण त्याच्यामध्ये भरू शकतो. 5 मार्च 2026 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये 4 डिजिटल साधनांचं सॉफ्ट लॉन्च जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या डिजिटल साधनांच्या द्वारे ही जनगणना जी आहे ती पार पडणार आहे. हे स्वगणना पोर्टल 16 विविध भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे जवळपास देशातल्या 16 भाषांमध्ये हे जे काही स्वगणना पोर्टल जे आहे ते इथं उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. आता अधिक अचूक माहिती संकलन करणं आणि ती 100% गोपनीय ठेवणं हे या ठिकाणी सरकारची जबाबदारी असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या माहितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला 33 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. बघा, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेचे काही शिक्षक वगैरे आहेत ते प्रत्येक घरी येतात आणि ते आपल्याला काही जनगणनेच्या दरम्यान प्रश्न विचारतात. यावेळेस मात्र 2027च्या जनगणनेमध्ये जवळपास 33 महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत आणि ते देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं, ते बंधनकारक असतं की त्या 33 प्रश्नांची उत्तरं देणं. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. कारण की जनगणना कायदा 1948 हा कायदा जनगणनेच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार देतो आणि जनगणनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे नागरिकांवर बंधनकारक असतं आणि या माहितीची गोपनीयता राखणं हे सरकारची जबाबदारी असते. त्यामुळं उत्तरं देणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. संकलित केलेली नागरिकांची प्रत्येक माहिती गोपनीय आणि सुरक्षित राहील याची काळजी सरकारकडून त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. आता मागे जर आपण बघितलं तर आपल्याकडे काय आहे, प्रथा आहे की दर 10 वर्षांनी इथे काय होते मित्रांनो, जनगणना होते. मात्र 2011 मध्ये लास्ट जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं. मात्र या काळामध्ये आपल्याकडे काय होतं, कोविड-19 ही महामारी जी आहे म्हणजे कोरोना आपल्याकडे आलेला होता. त्यामुळं 2011 मध्ये होणारी ही म्हणजे 2021 मध्ये होणारी ही जी काही जनगणना आहे ती कोविड-19 या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती आणि ही भारताची म्हणजे येणारी जी काही आगामी जनगणना आहे 2026-27 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. यावर तुम्हाला खूपदा परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत की समजा 2011ची जनगणना कितवी होती, 2000 आता विचारलं जाऊ शकतं 27ची जनगणना कितवी असणार आहे, तर भारताची 16वी जनगणना असणार आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 8वी ही जनगणना असणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि मग 2027 बाबतची जी काही जनगणना आहे त्याच्याबद्दल सविस्तर मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात. महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रकासंदर्भात जर विचार केला आपण तर संपूर्ण देशासाठी लोकसंख्या निश्चितीची तारीख 1 मार्च 2027 असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा 1 मार्च 2027च्या मध्यरात्री शेवट म्हणजे त्याचा असणार आहे आणि त्यानुसार ती लोकसंख्या जाहीर केली जाणार आहे. बर्फाच्छादित प्रदेशांसाठी संदर्भ तारीख जर आपण बघितलं म्हणजे लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड म्हणजे हे असे भाग आहेत जिथे बर्फ पडतो किंवा त्या ठिकाणी तिथं नंतरच्या काळामध्ये आपण पोहोचू शकत नाही. यासारख्या बर्फाच्छादित भागांसाठी ही तारीख 1 ऑक्टोबर 2026 त्या ठिकाणी असणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता 2027 मध्ये होणारी ही जी काही जनगणना आहे किंवा 2027 मध्ये जी काही आकडेवारी प्रसिद्ध होणार आहे त्याचे 2 टप्पे असणार आहेत, लक्षात ठेवा जनगणनेचे. पहिला जो काही टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये घरांची नोंदणी असणार आहे, घरकुलाची गणना त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि या पहिल्या टप्प्याचा कालावधी काय असेल मित्रांनो, 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या टप्प्यामध्ये ही पहिली जनगणना जी आहे ती पार पडणार आहे. आणि या टप्प्यात घरांची स्थिती नेमकी काय आहे, घरात सुविधा काय काय आहेत, म्हणजे तुम्हाला पाणी वेळेत मिळतं का, वीज तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का, तुमच्या घरी शौचालय आहे का, यासारखे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. आणि मालमत्तेची माहिती सुद्धा गोळा केली जाणार आहे आणि यासाठी प्रशासन जवळपास 33 प्रश्नांची यादी जी आहे ती प्रशासनाने निश्चित केलेली आहे. आता त्यानंतर दुसरा जो काही
टप्पा आहे मित्रांनो, लोकसंख्या मोजणीचा जो काही दुसरा टप्पा आहे त्याचा कालावधी फेब्रुवारी 2027 असणार आहे आणि या टप्प्यात देशातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या शास्त्रीय त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक माहिती प्रत्यक्षरित्या गोळा केली जाणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे जे काही लोकसंख्येची गणना आहे ती मात्र फेब्रुवारी 2027 पर्यंत त्या ठिकाणी किंवा तेव्हापासून त्या ठिकाणी त्याला सुरुवात जी आहे ती होणार आहे किंवा तोपर्यंत त्या ठिकाणी ती जनगणना केली जाणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता पुढे जाऊयात. या जनगणनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे कागद विरहित असणार आहे, पेपरलेस असणार आहे. कोणत्याही कागदाचा वापर इथं केला जाणार नाही. जी काही तुमच्याकडून माहिती गोळा केली जाणार आहे ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने तिची नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे या वर्षीची किंवा या 2027ची जी काही जनगणना आहे ती 100% डिजिटल जनगणना असणार आहे आणि भारताच्या इतिहासातली ती पहिलीच असणार आहे. त्यानंतर प्रगणक त्यांच्या मोबाईलमधील विशेष ॲपच्या माध्यमातून ही माहिती गोळा करणार आहेत. इंटरनेट नसलेल्या भागातही हे ॲप ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे. आता बऱ्याचदा आपण बघतो की डोंगराळ भाग असेल किंवा असे काही गावं असतात, जंगलामध्ये असतात किंवा त्या ठिकाणी जिथे अजून नेटवर्क पोहोचले नाही अशा भागामध्ये सुद्धा हे ॲप्लिकेशन चालणार आहे. इंटरनेट नसले तरी सुद्धा त्या ठिकाणी ते चालणार आहे. स्वतःहून माहिती भरणे, आपण बघितलं होतं की नागरिक स्वतःहून सुद्धा माहिती भरू शकतात. म्हणजे नेमकं काय, नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा भारताच्या इतिहासात प्रथमच इथं दिली जात आहे. यासाठी शासनाचे विशेष पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ते पोर्टल तुम्हाला इथे आपण दिलं आहे, लक्षात ठेवा. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक सुद्धा स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईनरित्या भरू शकतात. त्यानंतर जातीय जनगणनेच्या बाबतीत काय आहे लक्षात घ्या. मागे खूपदा मोठे म्हणजे नेते मंडळी जे आहेत ते एकमेकांवर टीका किंवा या सगळ्या बाबी राजकारणाच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की खूपदा जातीय जनगणनेचा विषय जो आहे तो राजकारणामध्ये चर्चेला गेलेला आहे. 1931 नंतर मित्रांनो पहिल्यांदाच या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जातींची माहिती सुद्धा अधिकृतपणे गोळा केली जाणार आहे. म्हणजे या वेळेस होणारी जी काही जातीय जनगणना आहे ती 1931 नंतर पहिल्यांदाच इथं जातीय जनगणना होते. आधी काय व्हायचं, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या त्या ठिकाणी काढली जायची, मात्र यावेळेस सर्व जातींची माहिती अधिकृतपणे गोळा केली जाणार आहे. आता प्रचंड मनुष्यबळ यासाठी लागणार आहे, कारण की आपला देश काही लहान नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकसंख्या इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी या कामासाठी देशभरात सुमारे 30 लाखाहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे 30 लाख लोक ही काय करणार आहेत तर याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आता याचा काय परिणाम असणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा, मतदारसंघाची पुनर्रचना असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2027च्या जनगणनेतून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची नव्याने हद्द निश्चित केली जाणार आहे किंवा त्या मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे ती या नव्या लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी होणार आहे. ओके, याचा एक फायदा आपल्याला ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर महिला आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवा, संसदेत आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदन कायदा या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर प्रत्यक्षात लागू होणार आहे. म्हणजे नारी शक्ती वंदन कायदा, या कायद्यानुसार महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद आहे आणि हा कायदा कधी लागू होणार आहे तर या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तो त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यासाठी ही जी काही लोकसंख्या आहे ती जनगणना जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, चॅनल जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो असेच क्वालिटी व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. थोडं आपण ऐतिहासिक बाबी सुद्धा जाणून घेऊयात किंवा यादीच्या ज्या सगळ्या जनगणना होत त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो देशात आपल्या पहिली जनगणना जी आहे ती ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली होती. 1872 मध्ये लॉर्ड मेयो ज्यावेळेस इकडे व्हाईसरॉय होता त्याच्या काळामध्ये भारतात पहिल्यांदाच जनगणनेला सुरुवात झाली होती. मात्र पहिली जी काही अधिकृत जनगणना आहे ती 1881 पासून रिपनच्या काळामध्ये, म्हणजे रिपन त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला व्हाईसरॉय सांगतात त्याच्या काळापासून ही पहिली अधिकृत जनगणना जी आहे ती व्हायला सुरुवात झाली होती.
म्हणजेच लक्षात ठेवा की या रिपनच्या काळापासून 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना व्हायला सुरुवात झालेली होती आणि तो अखंड ती जी आहे ती चालू होती 2021 पर्यंत मित्रांनो. मात्र 2021 मध्ये आपल्याकडे कोरोना 2011 पर्यंत त्या ठिकाणी अखंडरित्या चालू होतं. मात्र ज्यावेळेस 2021 मध्ये जनगणना आपल्याला करायची होती त्यावेळेस मात्र इकडे काय झालेलं होतं, कोरोना आला होता. त्यामुळे ही याच्यामध्ये खंड जो आहे तो कोरोनामुळे पडलेला होता. आता स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कधी झाली तर 1951 मध्ये झाली. 2011 जनगणना ही भारताची 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती. आता 2027 मध्ये होणारी जनगणना ही भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. हा फरक लक्षात ठेवा. आता महाविभाजनाचं वर्ष कोणतं होतं तर 1921 लक्षात ठेवा. म्हणजे या दशकात लोकसंख्येच्या वाढीचा दर काय होता, उणे होता. म्हणजे लोकसंख्या त्या याच्यामध्ये वाढली नाही, उलट कमी झाली होती. कारण की महायुद्ध असेल किंवा एकंदरीत जर आपण बघितलं तर इकडे रोगराई असेल, या सगळ्यांमुळे देशाची लोकसंख्या आपल्या जी आहे ती ऋणात्मक त्याची वाढ जी आहे ती झालेली होती. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त हे काय करतात तर ही जनगणनेची प्रक्रिया जी आहे ती राबवतात. 2011चे जे काही आयुक्त होते ते श्री चंद्रमौली होते, लक्षात ठेवा. या वर्षी जे काही आयुक्त आहेत मृत्युंजय कुमार, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बोधवाक्य काय होतं 2011च्या जनगणनेचं, आपली जनगणना आपलं भविष्य हे जनगणनेचं बोधवाक्य होतं. 2027ची जनगणना ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. यावर प्रश्न जर तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारले जातील त्यासाठी व्यवस्थित या सगळ्या बाबी करून ठेवायच्या आहेत. तर थांबूयात मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. वसुंधरा अकॅडमीवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल ते सुद्धा जॉईन करा आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. थँक्यू सो मच.